नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती खास महाशिवरात्री निमित्त असणार आहे. महाशिवरात्री म्हटलं तर सगळ्यात मोठा दिवस. आता ज्यांना दर सोमवारचे व्रत करणे शक्य होत नाही किंवा वर्षभरामध्ये भगवान शंकरांचं कुठलेही व्रत एखादी व्यक्ती जर करत असेल तर तिने आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत हे करावं. कारण महाशिवरात्रीचं व्रत केल्याने वर्षभर भगवान शंकरांचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं आणि त्यामुळे आवर्जून व्रत करण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच काही कारणास्तव उपवास जर कोणी असेल किंवा काही औषध पाणी चालू असेल तर मग तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर मग तुम्ही नाही केला तरी चालेल. पण ज्यांना अगदी सहज शक्य आहे त्यांनी आवर्जून करावा. पण ज्यांना उपवास करणे शक्य होणार नाही तर त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी. आता भगवान शंकरांची जी सेवा आहे ती विविध प्रकारे केली जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरी भगवान शंकरांची पिंड ही असते. त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक तर करायचाच आहे. पण घराजवळ कुठे मंदिर असेल किंवा थोडंसं लांबही असेल तरी त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकरांची सेवा ही आवर्जून करायची आहे. पण या व्यतिरिक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर विविध प्रकारच्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात. तर त्या ज्या वस्तू आहेत तर त्या नेमक्या कुठल्या अर्पण कराव्या किंवा कुठलीही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं पुण्यफळ हे लाभत असतं, आपली कुठली समस्या सुटते हे अनेकांना ठाऊक नसतं. आणि त्यामुळे तुमची जशी समस्या असणार आहे तशा पद्धतीने जर तुम्ही त्या त्या वस्तू त्या त्या गोष्टी अर्पण केल्या तर निश्चितपणे तुमची समस्या ही सुटेल आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तर काय अर्पण केल्याने तुम्हाला कोणतं पुण्यफळ लाभणार आहे, तुमची कुठली समस्या सुटणार आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा. बघा, वस्तू कुठल्या अर्पण करायच्या हे जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा आपण भगवान शंकरांना काहीतरी अर्पण करतो तर तेव्हा ते अखंड स्वरूपात असावं, ते खंडित नसावं. मग ते बेलाचं पान असू द्या, फळ असू द्या किंवा कुठलेही फूल फळ कुठलीही वस्तू असू द्या, पण ती तुटलेली फुटलेली नसावी. ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण भगवान शंकरांना आपण कुठलीही खंडित वस्तू अर्पण करत नाही. जरी नारळ आपल्याला अर्पण करायचा असेल तर तो कधीही आपण फोडत नाही, तर तो आपण वाहून देतो, म्हणजे अखंड स्वरूपात अर्पण करतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर कुठल्या वस्तू अर्पण करायच्या हे आपण जाणून घेऊया. बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ जर अर्पण करायचे म्हटले तर ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा अनेक कष्ट करूनही ज्यांना त्याच्या कष्टाला जर फळ योग्य असं मिळत नसेल, न्याय मिळत नसेल तर त्यांनी आवर्जून भगवान शंकरांच्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करावे. आता महाशिवरात्रीला जर अर्पण करायचंच आहे पण दररोज जरी आपण एक दाणा जरी तांदळाचा भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केला तरी त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं. त्यासोबत बघा, तीळ जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा काय होतं तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो. आता कुठल्या पापांचा नाश होतो तर ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून होतात त्यांना क्षमा मिळते. ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्याला कधीही क्षमा मिळत नाही, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात की या जन्मामध्ये आम्ही कुठलेही पाप केलेलं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही तरीही आमच्या वाट्याला दुःखाचे भोग येतात. तर बघा, आपल्याला फक्त या जन्मापुरतं माहीत असतं, मग मागच्या जन्मात आपल्या हातून काय झालेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं. आणि मग मागच्या जन्माची जी काही पाप आहेत ती मिटवण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर तीळ अर्पण करायचे असतात. या व्यतिरिक्त आपला जो पितृदोष आहे किंवा आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी देखील तीळ अर्पण केले जातात. त्यानंतर बघा, साखर मिश्रित दूध आवर्जून भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावं. बघा, सगळ्यांनी केलं तर हरकत नाही, पण जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी आवर्जून हा छोटासा उपाय करावा. त्याने काय होतं तर जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या जे लक्षात राहत नाही ते लक्षात राहणार आहे किंवा त्यांची बुद्धी देखील तल्लख होण्यासाठी, निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. आता विद्यार्थी म्हटलं तर अभ्यास करणे गरजेचं आहे, पण त्याचबरोबर जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित आपली जी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती आहे ती देखील वाढते आणि देवदेवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो. आता त्यानंतर बेलपत्र. आता भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं जातं हे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ठाऊक आहे. पण हे बेलपत्र वाहिल्याने काय होतं तर आपली जी काही संकट आहेत ती दूर होतात. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे बेलपत्र मदत करत असतं. पण हे वाहण्याची देखील एक पद्धत आहे. तुम्ही जेव्हा बेलपत्र अर्पण करतात तेव्हा त्याला चीर पडलेली नसावी, ते तुटलेलं नसावं, 3 बेलाला पान असतात आणि ती अखंड स्वरूपात असावी. त्यानंतर बेलपत्र वाहताना
उलटं व्हायचं असतं हे देखील लक्षात घ्या. जो देठ आहे तो आपल्याकडे करायचा असतो आणि अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं असतं. या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा एखादी पूर्ण हवी असं वाटत असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि प्रयत्न करत असताना जर या बेलपत्राचा तुम्ही छोटासा उपाय केला. हा उपाय कसा करायचा तर बघा, बेलपत्राला 3 पानं असतात आणि त्या एका पानावर ओम, दुसऱ्या पानावर नमः आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं चंदनाने लिहायचं आणि अशा प्रकारचे 108 बेलपत्र, 21 बेलपत्र, 11 बेलपत्र नाही जर एवढी मिळाली तर कमीत कमी 1 बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आणि जप करून किंवा शिवम स्तोत्र म्हणून त्यानंतर हे बेलपत्र आहे तर ते भगवान शंकरांच्या पिंडीवर तुमची इच्छा सांगून ते अर्पण करायचं. या उपायाने देखील इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर उसाचा रस बघा, महाशिवरात्रीला उसाचा रस हा आवर्जून पिला जातो, पण भगवान शंकरांच्या पिंडीवर देखील उसाचा रस अर्पण केला जातो. त्याने आपल्या आनंदामध्ये वाढ होते किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्यानंतर गंगेचं पाणी मोक्षप्राप्तीसाठी म्हणजेच मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत मिळतेच, पण आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्षप्राप्ती होण्यासाठी गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा आणि हे गंगेचं पाणी पूजा साहित्य दुकानात मिळतं. तिथे आरामात तुम्हाला ते मिळून जाईल. तुम्ही एखाद्या सोमवारी किंवा दर सोमवारी जरी घेऊन आलात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन आलात आणि ते अर्पण केलं तर निश्चितच मोक्षप्राप्तीसाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आता त्यानंतर जवस बघा, सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी आवर्जून जवस अर्पण करावे. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात, अन्नधान्याची कमतरता नसते, पण तरीही सुख काय आहे ते त्या व्यक्तीला समजतच नाही. त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. जर अशी समस्या असेल तर आवर्जून जवस अर्पण करावे. त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती नाही, संतान सुख हवं आहे आणि त्यांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 5 सोमवार जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं गहू अर्पण करावे आणि संतान सुखासाठी मागणी करावी. निश्चितपणे आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर बघा, घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते तिच्यासाठी आपण सगळा दवाखाना करतो, पण तरीही त्या व्यक्तीला काय होतं हे कळत नाही. सातत्याने ती व्यक्ती आजारी राहते किंवा मानसिक स्वास्थ्य तिचं बरोबर नसतं, तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीला मध अर्पण करायला सांगावं. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर हे उपाय केले तर अतिउत्तम. नाही शक्य झालं तर घरात बसून केलं तरीही चालेल. भगवान शंकरांच्या पिंडीवर मध्ये आवर्जून अर्पण करावं. आता जरी जी व्यक्ती आजारी आहे तिला जर थोडंफार फिरता वगैरे येत असेल, आवर्जून तिला हा उपाय करायला सांगा. पण अगदीच एकाच ठिकाणी जर बसून असेल तर तिच्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने संकल्प घेतला आणि हा उपाय 11 सोमवार 21 सोमवार केला तर निश्चितपणे तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येईल. त्यानंतर बघा, चमेलीचं फूल. भगवान शंकरांना विविध प्रकारची फुलं अतिशय प्रिय आहेत, पण त्यातल्या त्यात चमेलीचं जे फूल आहे ते सुखासाठी वाहिलं जातं. वाहन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, मग तुमची लोनची प्रोसेस होत नसेल किंवा काही सातत्याने अडचणी निर्माण होत असतील, सातत्याने जर अशा गोष्टींना जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर संकल्पयुक्त तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर चमेलीचं फूल अर्पण करावा. निश्चितपणे तुमचं वाहन सुखाचं स्वप्न हे पूर्ण होईल. त्यानंतर मोक्ष प्राप्तीसाठी आकड्याचं फूल देखील वाहिलं जातं. भगवान शंकरांच्या पिंडीवर महाशिवरात्रीला तुम्ही आकड्याचं फूल आवर्जून अर्पण करा. मोक्ष प्राप्ती आपल्याला तर मिळते, पण आपले जे पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्ष प्राप्ती मिळवण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा रोगमुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर गाईचं तूप अर्पण करावं. आता जे आजारी आहेत त्यांनी हा उपाय करायला हवा, पण आपल्या आयुष्यामध्ये कधीही आजारपण येऊ नये किंवा सातत्याने आपल्याला जो मानसिक शारीरिक त्रास होणार असतो तो होऊ नये असं वाटत असेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या पिंडीवर थोडंसं तूप अर्पण करायचं आहे. घरच्या पिंडीवर केलं तरीही चालतं, पण सोमवारी करणार असाल तर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आपण या सेवा कराव्या. या व्यतिरिक्त महाशिवरात्रीला तुम्ही आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा. त्यानंतर रुईचं फूल, बेलफूल, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केल्याने आपल्या शारीरिक, मानसिक, सांसारिक अडचणी कमी होतात. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी मदत मिळत असते. त्याचबरोबर ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी देखील मनामध्ये इच्छा धरून संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 21 सोमवार जर अशा प्रकारे बेलपत्र, बेलफूल किंवा रुईचं फूल अर्पण केलं तर मनासारखा
जोडीदार मिळवण्यासाठी मदत मिळते. तर या ठिकाणी मी तुम्हाला 11 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहेत. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा ही करायचीच आहे, पण काही कारणास्तव जसं एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर तिला या सेवा करणे शक्य होणार नसेल, तर तिने फार वाईट वाटून घेऊ नये. जरी तुम्हाला या सेवा करणे शक्य नाही झालं, तर कुठल्याही सोमवारी तुम्ही या गोष्टी अर्पण केल्या किंवा संकल्प करून 11-21 सोमवार जर या गोष्टी अर्पण केल्या, तर तुमच्या इच्छाकांक्षा या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. बघा, स्वामींच्या मुखामध्ये नेहमी तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ते कुठलं? तर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. म्हणजे काय? तर आपण भगवान शंकरांची जेव्हा आराधना करणार आहोत, तेव्हा स्वामी महाराज आपोआपच आपल्याला प्रसन्न देखील होणार आहेत आणि त्यामुळे भगवान शंकरांची आराधना उपासना करायला विसरू नका. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.